नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. आम्ही एक मुद्दा अगदी पार 2019च्या निवडणुकीच्या नंतरपासून आवर्जून उपस्थित करतो आहोत. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं, 57-58% अडकलेला मतदानाचा टक्का 64-65% पुढे गेला. 2014ला गेला, 19ला गेला आणि आताही आकडा साधारणतः तोच आहे. आमचा मुद्दा असा होता की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेर येऊन मतदान करतात, याचा अर्थ असा की लोकशाहीवरती लोकांचा विश्वास आहे. म्हणजे सगळ्यात पहिला व्हिडिओ तर आम्ही असा नेहमी करतो मतदान झाल्याच्या नंतर की लोकशाही कशी जिंकली, पक्ष कुठला काय जिंकला, EVMचे काय सगळे भानगडे, हे सगळं निकालाच्या वेळेस समोर येतात मोठे. पण शेवटचा टप्पा निवडणुकीचा संपल्याच्या नंतर जी आकडेवारी निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या जाहीर केली जाते, त्या सगळ्यातून वाढलेला टक्का समोर येतो आणि हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. अतिशय छोट्या ठिकाणावरून किंवा वाडी, वस्ती, तांडे, आदिवासी पाडे या सगळ्यातून जेव्हा मतदानाची मोठी टक्केवारी समोर येते, उलट या तुलनेमध्ये शहरीच मतदान चांगलं होत नाही. सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे, आजही आहे. 2024चे जे आकडे समोर आले ते. आता हा सगळा विषय आता मांडायचं कारण असं की PEW का PEE असं काहीतरी PU या संस्थेनं एक अहवाल समोर आणलेला आहे की भारतातल्या लोकांना विचारल्याच्या नंतर 77% लोक असं म्हणतात की त्यांचा लोकशाहीवरती विश्वास आहे. आता जेव्हा अशा अहवालाचे आकडे समोर येतात, खरं तर हा अहवाल कुठली संस्था आहे काय ते एक वेळ बाजूला ठेवा, पण उलट विरोधक अशा काही अहवालातून जेव्हा हंगर इंडेक्स किंवा काही इंडेक्स ऑफ हॅपीनेस असे काहीतरी आकडेवारी, आरोग्य हेल्थ इंडेक्स असे काहीतरी आकडेवारी काढून तोंडावर आपल्या फेकतात, चर्चेमध्ये सांगतात की देश कसा खड्ड्यात चाललेला. म्हणजे हे तेच डांबरट लोक आहेत, लिब्रांडू, डावे, विरोधक, की जे अशाच कुठल्या तरी अहवालामधले निगेटिव्ह आकडे समोर आणतात आणि आपल्यासमोर असे चित्र उभं करतात की देश कसा 2014च्या नंतर खड्ड्यात गेलेला आहे. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, संविधानावरती हल्ला कसा होतो, लोकशाही खतरे में कसा आहे, ते तर सगळं म्हणजे इस्लाम खतरे में पेक्षा लोकशाही खतरे में सगळ्यात जास्त पॉप्युलर नारा आहे. मग आता जेव्हा अशाच एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं, बरं मी स्वतः वैयक्तिकरित्या हे बाजूला ठेवतो, तुम्ही जेव्हा असे अहवाल, शशी थरूरचा लेख आहे, तुम्ही लोक जेव्हा असे काही अहवालातले आकडेवारी समोर ठेवता आणि आरडाओरडी करता, मग आता अशीच एक संस्था, तीच संस्था जेव्हा लोकशाहीसाठीच्या संदर्भामध्ये तुमच्या समोर एक आकडा ठेवते आहे, तुम्ही मात्र तेव्हा काय म्हणणार? एकदम चुप, सायलेंट, सन्नाटा. भारताच्या लोकशाहीवरती 77% लोकांचं, बरं ह्या संस्थेच्या अहवालाची पण गरज नाही, म्हणून मी तुम्हाला निवडणुकीतली आकडेवारी सांगितली. 67-68 कोटी लोक मतदान करतात, की जेवढी अख्ख्या युरोपची मिळून लोकसंख्या नाहीये. अख्ख्या म्हणजे डबल अमेरिका केल्याच्या नंतर लोकसंख्या जेवढी येईल तितक्या तर लोकांनी मतदान केलं आपल्याकडे. म्हणजे तुम्ही काहीतरी तर जरा डोळे उघडून बघा, हे या अहवालाची पण गरज नाहीये. हा अहवाल सांगतोय की सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे. अहवालाने कशाला सांगायला पाहिजे? प्रत्यक्ष EVMवर जाऊन आपल्याकडे 67-68 कोटी लोकांनी सांगितलं ना आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे म्हणून. विरोधी पक्ष बळकट पाहिजे ते लोकांनी करून दाखवलं, सत्ताधाऱ्यांना वेचण घालायला पाहिजे ते लोकांनी करून दाखवलं. काय पाहिजे तुम्हाला अजून? आणि आता ही सतत 10 वर्ष हे शिव्या घालत होते, आता ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये हे निकाल लागल्याच्या नंतरही बोंब करणारे हे लोक आहेत आणि आजही टीव्हीवर चॅनल्सवरती बसून हे आरडाओरडी करतात. आत्ताची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, कालपर्यंत या अहवालावरती ज्या चर्चा मी ऐकल्या त्याच्यावरून तुम्हाला मी सांगतो. मग हे काय मुद्दा चाललेला आहे नेमका? ज्या परदेशी संस्थेचे तुम्ही हवाले एरवी देत असता, तीच परदेशी संस्था असं सांगते की भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे. आणि तुम्ही ती आता काय म्हणणार? एक तर शांत राहणार किंवा म्हणणार की हे अहवाल कसे मॅनेज केले असतात. अगदी 100% मी सहमत आहे. मग ते बाकीचे पण आकडेवारी मॅनेज केलेली होती असं म्हणणार का तुम्ही? जेव्हा हंगर इंडेक्स किंवा हॅपीनेस इंडेक्स किंवा हेल्थ इंडेक्स असे कितीतरी आकडे तुम्ही आमच्या तोंडावरती फेकता, किंवा पर कॅपिटा इन्कमच्या नावाखाली समजा सांगितलं की बाबा GDP किती आहे, तर मग काहीतरी गरिबांचे आकडे काढणार आणि सांगणार की श्रीमंत आणि गरिबात दरी वाढत चाललेली. किंवा मी तुम्हाला महाराष्ट्राचं सांगतो, म्हणजे काय बोलावं कळायला मार्ग नाही की एकूण पर कॅपिटा इन्कम किती आहे महाराष्ट्राचा असं आल्याच्यानंतर 4-5 जिल्हे कसे पुढे आहेत आणि सगळ्यात जे मागं पडलेले जिल्हे आहेत त्या दोघांमध्ये किती तफावत आहे. तुम्हाला श्रीमंतांची श्रीमंती बघायची आहे, पण गरिबाचं काय?
हे इतकं म्हणजे डांबरट बौद्धिक भ्रष्टाचार आहे तुम्हाला मी सांगतो की 25-30 वर्षापूर्वी हे सगळे डावे लिब्रांडू, हे सगळे विरोधक अन्न वस्त्र निवाराच्या नावानं बोंबा मारत होते. बघा, मी फार गंभीर मुद्दा उपस्थित करतोय, तुम्ही जरूर याच्यावरती चर्चा करा. सगळे लोक असं सांगत होते की खायला अन्न कसं नाही, नेसायला वस्त्र कसं नाही, राहायला जागा कशी नाही, अन्न वस्त्र निवार. बरोबर आहे. आजची परिस्थिती अशी आहे, या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून मी हा व्हिडिओ करतो आहे. या शहरामध्ये आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. आत्ता म्हणजे काल रात्रीपर्यंतची गोष्ट आहे. तयार झालेलं शिजलेलं कितीतरी अन्न वेगवेगळ्या हॉटेल्स असो किंवा लग्नकार्य असो किंवा ह्याच्या फेकून द्यावं लागतं, कारण की ते अन्न घ्यायला कोणी तयार नाही. मी दावा करतो नाही, माझं आव्हान आहे, मला ह्या शहरामध्ये शिजलेलं अन्न मागणारा एक माणूस दाखवा. एक. इथंच नाही, इथून 15 किलोमीटर परिसरापर्यंत रॉबिनहुड फूड आर्मी नावाची संस्था इथं काम करते, ज्यांच्याकडे जास्तीचं अन्न आहे. कुठं लग्न कार्य असतं, हॉटेल, सगळं ते गोळा करतात आणि वाटप करतात. लोक अन्न घेत नाहीत, फेकून देतात. या शहरामध्ये कुणाच्याही घरामध्ये काम करणारी मोलकरीण असो किंवा कुठला मजूर असो, कोणीही त्या घरातलं शिल्लक राहिलेलं अन्न न्यायला तयार नाही. हे जे डांबरटपणे भुकेच्या नावानं बोंब मारत होते, आज सगळ्या जगभरातला आकडा असा आहे की जितकी लोकसंख्या आहे तितक्या जणांना पुरेल इतकं धान्य पिकण्याची आकडेवारी 1.25 पट आहे. म्हणजे 100 क्विंटलची गरज असेल तर 1.25 क्विंटल पिकलेलं आहे. मग काय सांगत होतो तुम्ही अन्नाच्या बाबतीमध्ये, दुसरं वस्त्राच्या बाबतीमध्ये. या शहरातलं उदाहरण देतो परत. माणुसकीची भिंत या नावानं तुमच्याकडचे वापरलेले जुने किंवा नको असलेले कपडे तिथे ठेवा, ज्यांना गरज आहे त्यांना घेऊन जातील. कोणीच न्यायला तयार नाही. ते तुम्ही प्रयोग करून पहा. तुमच्या घरातले शिल्लक कपडे, लहान झालेले म्हणा, वापरात नसलेले म्हणा, काय कारण विटलेले म्हणा, जे काही जुने झालेले म्हणा, थोडेफार फाटलेले म्हणा, तुम्ही देऊन पहा तुमच्याकडच्या काम करणाऱ्या कोणाला, ते नेतात का? वस्त्राच्या बाबतीमध्ये कापसाचे तुम्ही ज्या पद्धतीनं भाव पाडले, प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कृत्रिम धागे आणि ते मिक्सअप करून ही जी इंडस्ट्री वाढली, त्याच्यातून आज परिस्थिती चांगली परिस्थिती न, उलट जर कोणाला कपड्याची गरज नसेल तर चांगली परिस्थिती. आणि तुम्हीच बोंब काय मारत होते? अन्न वस्त्र निवारा. आणि निवाऱ्याचा प्रश्न फक्त मेट्रोजमध्ये तुम्ही जे जमिनीशी संदर्भातले कायदे केलेले आहेत अतिशय घातक असे, ते जर वगळले तर छोट्या गावांमध्ये घरच्या घर रिकामे ओसाड पडलेले आहेत सध्या, कारण की लोकांचं मायग्रेशन, स्थलांतर झालेलं आहे. अन्न वस्त्र निवारा छोट्या गावांमध्ये जर विषय केला तर पूर्णपणे संपून गेलेले मुद्दे आहेत आज, आणि तुम्ही हेच गोष्टी बोंबलत होतात. आत्ताची परिस्थिती अशी आहे की कुठलाही मजूर, पुन्हा मी तुम्हाला इथलंच उदाहरण देतो, ज्या भागात मी राहतो तिथे जवळ सकाळी मजुरांचा बाजार भरतो, पीर बाजार म्हणतात त्याला. त्या ठिकाणी तुम्ही जा आणि सांगा की बाबा ज्याला कोणाला कामाची गरज आहे त्याने या, मी तुम्हाला काहीतरी 100-200 रुपये देतो, खायला देतो आणि आमच्या घरचं जुने पुणे कपडे देतो. एक माणूस भेटला तर मला सांगा, एक माणूस. आज इथली परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. मी काही फार मोठे वेगळे आकडेवारी देत नाही किंवा तुम्हाला तक्ते दाखवत नाही किंवा माझ्या पांडित्याचं प्रदर्शन तुमच्यासमोर काही करत नाही. एक फक्त तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो. गरीबातला गरीब माणूस तिथं मजूर म्हणून, कामगार म्हणून जेव्हा उभा असतो तेव्हा तो 500 रुपये रोजाखाली यायला तयार नाही आज. मग हे तुम्ही काय कुठले आकडे सांगा, काय चाललंय हे नुसतं? हा जो भंपकपणा आहे आपल्याकडं, गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. अरे तो श्रीमंत आहे, तो पैसे खर्च करतोय म्हणून बाजारात पैसे येत आहेत, तो कर भरतोय म्हणून तुम्हाला हे सगळे नाटकं करता येतात फुकटा फाकटीचे. फुकटचं शिक्षण, फुकटचं अन्न रॅशनवरती द्यायला आणि फुकटच्या योजना होती 1500 रुपये प्रमाणे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके हे कोणी वाटप बसायला. हा जो सगळा समाजवादी भिकारी कारभार आहे सगळा, हा सगळ्याच्या सगळा करदात्यांच्या पैशावर चालला हे लक्षात घ्या. आज जेव्हा हा अहवाल समोर आला तरीही हे सर्वसामान्य लोक तुमच्या लोकशाहीवरती विश्वास ठेवून आहेत. तुमचा भंपकपणा तुमच्या सोयीसाठी चालू आहे, तुमच्या मांडणीसाठी चालू आहे, तो सर्वसामान्यांचं प्रतिबिंब करत दाखवत नाही. भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे. जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा लोकांनी सत्ता उलथून दाखवलेली आहे. सोशल मीडिया नसताना सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये लोकांनी सत्ता उलथून दाखवलेली आहे. आजही राज्यांमध्ये लोकांनी उलटापालट करून दाखवलेली आहे. आजही केंद्रामध्ये भाजपला निवडून देत असताना राज्यामध्ये मात्र काँग्रेसला, जिच्यावरती सगळ्यांनी टीका केली होती त्या काँग्रेसला तेलंगणात याच सर्वसामान्य लोकांनी BRS सारख्या भंपक प्रादेशिक पक्षाला बाजूला करून निवडून दाखवलेला आहे.
सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे, सर्वसामान्य लोकांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यांना भीक नको, तुम्हाला भीक वाढायची आहे. म्हणून मी ते मजुरांचं उदाहरण सांगितलं. 200-300 रुपये देतो आणि तुला खाऊ घालतो आणि तुला शर्ट देतो म्हणून एकही मजूर यायला तयार नाही. 500 रुपयाच्या खाली मजूर मिळत नाही. इथे आजची परिस्थिती. ही जी सगळी मांडणी आहे, हे अहवालातले आकडे वगैरे जेव्हा येतात, ह्यांच्या सोयीस्कर आकडे हे उचलतात, आपल्या तोंडावरती फेकतात, पांडित्याचा आव आणतात. आणि जेव्हा दुसऱ्या पद्धतीनं आकडे जेव्हा समोर येतात, लोकशाहीवरती विश्वास आहे आणि बाकीचं सगळ्याच्या वरती आम्हाला भीक नको किंवा अशा गोष्टी नको, तेव्हा मात्र हे एकदम चूप बसतात. हा यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आहे. हे सगळे डावे लिब्रांडो विरोधक ह्याच आकडेवारीनी स्वतः जे सांगत होते, आता उलटी आकडेवारी आली तेव्हा तेच तोंडावरती आपटलेले आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.